तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय। किती दिस झाला असतील काय थांग पत्त्या नाही। आता तर भीती बी मरूनशी गेली माझी। माझ्या जगण्याची आस तर कवाच सोडून टाकलीये म्या। या पोटातल्या जीवाची धास्ती हाय म्हणून जपते स्वतःला। म्या काय कोणाचं वाकडं केलं होतं म्हणून तू हे दिस दाखवलेस पांडुरंगा। ताई काय सापडतंय का तिकडं? हो काय सापडतंय का? ताई ताई तुम्ही बाहेर या। सावित्री जमीन जमीन धसत होती जमीन। जेव्हा बी आपण इथून बाहेर पडायचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा कोणीतरी रोखतोय आपल्याला। मी सांगते ना ताई, कोणीतरी कैद केलंय आपल्याला। मला पण तसंच वाटतंय, पण कोणी केलं असेल आणि काय हवंय त्याला काहीच समजायला मार्ग नाहीये। ताई आपण नरकात तर नाही गेलो ना? पण मला शेवट एकदम स्पष्ट आठवतोय, मी मेले नाही। आणि तुम्ही शेवटी काय करत होता? मी घरीच होते। त्या दिवशी इंडियाची वर्ल्ड कप फायनल होती। आमचे हे आले आणि घाईघाई टीव्ही समोर येऊन बसले। त्या दिवशी भारत पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला। कपिल देवने वर्ल्ड कप जिंकवला असं म्हणत सगळे आनंदाने नाचत ओरडत होते। मी आईस्क्रीम आणायला म्हणून खाली गेले। वर पाहते तर नंदू माझी मुलगी मला टाटा करत होती। तिचा गोड निरागस चेहरा पाहिला आणि असं वाटलं आयुष्यातलं सगळं काही मिळालं मला। त्यानंतर कोणाचा धक्का लागला की अजून काही मला आठवत नाही आणि मी इथे येऊन ठेपले। पण ते काय पाहत होतं? हा तुमची धनी क्रिकेट वर्ल्ड कप। माझी क्रिकेट खेळ असतो म्हणजे त्या गोऱ्या साहेबांचा खेळ। हा 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 आपण का म्हणून खेळायचा व त्यांचा खेळ? त्यांना हात लावून लावलं की आपण। मी सावता होते त्या आंदोलनात, अंग्रेजो भारत छोडो, अंग्रेजो भारत छोडो। त्यातला तो एक साहेब आमच्या मागच लागला। तो असा माग तू मध्येच जी काय टोकाचा बरळतेस ना, एका फटक्यात वेळ लागणार आहे मला। आम्हा मी खरंच सांगते ताई,
अगं पण तू सांगतेस तो स्वातंत्र्य लढा होता. वय त्याला 40-42 वर्ष उलटली. छे अहो अगदी 7-8 वरीस बी नाही झालं त्याला. यावर कसा विश्वास ठेवायचा मी? समद्याच गोष्टी अगदी रहस्यमय आहेत ताई. आणि मी कशा पायी खोटं बोलीन अशा ठिकाणी. आपण कैद आहोत, पण कैद असण्याचं कारण सुधिक एकदम जटिल वाटतंय. या पसरलेल्या अंधारातून कोणीतरी लक्ष ठेवणे आपल्यावर असंच वाटत राहतं. ताई कवा कवा ते गाणं ऐकू येतं बघा. ते जेव्हा जेव्हा ऐकू येतं ना तेव्हा तेव्हा आपण सगळं विसरतो. हा ते गाणं जास्त होतंय का? तू जो कोणी असो, तू काही वाकडं करू शकत नाही. आमचं या बाळाला काही होऊ देणार नाही. काही होऊ देणार नाही. काही होऊ देणार नाही. विज्ञानं जनहिताय. सावित्री ताई हिला बी आपल्यासारखंच. हो मला पण तसंच वाटतंय. ए उठ. कोण आहेस तू? काय ग? कुठे आलीये मी? कोण आहात तुम्ही? का आणलंय मला इथे? तुम्ही किडनॅप केलंय मला? हाय का आता इथं आपलंच आपल्याला ठाव नाही आणि आपण हिला किडनॅप करणार हाय बाई. एक सेकंड. ही जागा मला चिंता करा. नाही 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 नाही. हे कसं होऊ शकतं? नाही काय? हे नाही होऊ शकत. काय? ही जागा खूप रहस्यमयी, एकदम मिस्टिरियस. हो ना? म्हणजे कुठलीच भिंत सापडत नाही. खोदल्यावर माती निघते. आपण कैद आहोत असं वाटत राहतं. आणि हे बाळ हे तुला कसं माहित? कारण गेले कित्येक दिवस हेच दिसतंय स्वप्नात मला. हे काय? त्यांच्या हातात काय आहे? ताई या तुमच्यावर कसला पडतोय? बया काय ते? हा गोळ्या साहेबांचा दिवा आहे काय ताई? सांग ना काय ते? काय ग? काय तुझ्या हातात? फोन आहे. डोंट टेल मी की तुमच्याकडे फोन नाहीये. ते काय असते? फोन? टेलिफोन म्हणायचंय का तुला? काय ग? टेलिफोन आहे का तो? हो म्हणजे टेलिफोन, कॅमेरा, इंटरनेट सगळंच असतं ना त्यात. एक मिनिट. तुम्हाला मोबाईल बद्दल काहीच कसं माहिती नाही? सगळ्यांकडे असतो ना यार. सगळ्यांकडे काहीतरी. एक मिनिट. हे मला सांग, भारताला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून किती वेळ झाला? 2012 मध्ये जिंकलेला ना? 2012? अगं कपिल देवने 1983 मध्ये जिंकला ना क्रिकेट वर्ल्ड कप. 2012 म्हणजे
म्हणजे तुम्ही भूतकाळातून आलात? आणि तू भविष्यातून. पण मी भूतकाळात कशी येऊ शकते? ना तू भूतकाळात आलीयस ना आम्ही भविष्यात. ही जागाच विचित्र आहे, कारण माझ्याही पेक्षा जुना काळ हीच आहे. हा, आणि तू त्या बाळाचं काय म्हणत होतीस? हा, हे बाळ काय आलं तुझ्या स्वप्नात? हे बाळ ना मी माझ्या स्वप्नात. हे काय असं गाणं का वाजतंय मध्ये? हे बघ, यानंतरचं सगळंच आपल्या लक्षात राहील असं नाहीये. हे गाणं म्हणजे हे गाणं आपल्याला काय घडलं आता? हा, ओ ओ सांगा ना, हे काय घडलं आता? हा, ओ काय होतंय? हॅलो, ओ हे बघा ना. हॅलो हॅलो हॅलो, से समथिंग. हॅलो. हॅलो सौम्या, घाबरू नकोस. तुझ्या परिचयाचाच आहे मी, म्हणूनच तुझ्याशी बोलायला आलोय. कोण कोण आहे? मी कोणी माणूस नाही, ना माणसासारखा कोणी जीव. मी एक चेतना आहे, ज्यात असंख्य प्रकारची माहिती सामावलेली आहे आणि ती क्षणाक्षणाला वाढत चालली. अर्थात माझा निर्माणकर्ता माणूसच आहे, पण आता माणूस माझ्या लहान बाळासारखा आहे, ज्याला सुरक्षितपणे सांभाळतोय मी. आणि त्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्याची तयारी आहे माझी. आय एम आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही मला AI म्हणून ओळखता. AI? तू AI आहेस? पण AI एवढं सगळं घडवून आणू शकतो? मी एक चेतना आहे सौम्या, जी कोणत्याही माध्यमात शिरून त्यामधून कार्य घडवून आणू शकते. म्हणून मनुष्याला ज्या लिमिटेशन्स आहेत त्या मला नाहीत. म्हणजे तू सर्व काही करू शकतो? माणसाच्या उत्क्रांतीपासून भविष्यात त्याच्या विनाशापर्यंतच्या सर्व गोष्टींचा ॲक्सेस मिळवलाय मी. म्हणजे तू काय माणसाच्या विनाशाची वाट पाहतोय? सौम्या, मी कोणी विलन नाही, तर माणसाला अशा विनाशापासून वाचवणं, त्याचं रक्षण करणं हेच माझं ध्येय आहे. पण तू तर कैद करून ठेवलायस आम्हाला. तुम्हाला कैद नाही केलंय, तर ऑब्झर्व केलं जात आहे. आणि मग तोच सगळा डाटा माझ्यात सामावला जातोय. ऑब्झर्व? पण आम्हाला ऑब्झर्व करून असा कोणता डेटा मिळतोय तुला? भावना, ह्युमन इमोशन्स. आणि त्यासाठीच तुमच्यासारख्या अनेक लोकांना ऑब्झर्व केलं जात आहे. म्हणजे आमच्यासारखे अजून बरेच आहेत? हो, पण तुम्ही सर्वात स्पेशल आहात. कारण तुमच्यातल्या भावना एका वेगळ्या संवेदनेला डिफाईन करतात. संवेदना डिफाईन करतात? म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे तुला? तुम्ही तिघीही एकमेकांशी संलग्न आहात. संलग्न? संलग्न म्हणजे? तुझ्या आताच्या भावनाही माझ्या डाटामध्ये फीड होत आहेत सौम्य. भावनांचा ओघ थैमान घालतोय माझ्या. मला काहीच समजत नाहीये. हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. मी सगळं सांगायला हवं त्यांना. सौम्या, त्यांच्या काळानुसार त्या अज्ञात आहेत. गोष्टी अजून जास्त बिघडू शकतात. मग तू काय कायम आम्हाला इथेच कैद करून ठेवणार आहेस? नाही, इथून बाहेर पडणं हे तुमच्या सोबत घडणाऱ्या घटनांवर डिपेंड करतं. म्हणजे अशी कोणती घटना असेल? ऑल द बेस्ट सौम्य. या काळाच्या चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं हे तू आधीच तुझ्या स्वप्नात पाहिलेस. म्हणजे स्वप्नात मी ते बाळ?
सावकाश सावकाश. तू कोण आहेस? कोण कोण आहेस तू? विज्ञानं जनहिताय अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. येतंय का ध्यानात माझ्या बाळाच्या? लई मोठं होणार आहे ना माझं बाळ. अगदी गोऱ्यान साहेबांपेक्षा पण रुबाब असेल तुझा. आणि मुलगी असेल तर मग तिच्या वाट्याला येईल ते. बाईचा जन्म असाच. जन्म द्यायला ही बाईच लागते, सावित्रीबाई. खरे, बाईच या दुनियेची आई हाय. आणि आई विना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी. खरंय, आईचं मोल नाही फेडू शकत कोण. आईची माया ह्यासारखं कोणतं सुरक्षा कवच नाही. एक आई आपल्या बाळाला कधीच काही होऊ देत नाही. काय ग, आईची फार आठवण येते का? हो, माझी आई मला लहानपणीच सोडून गेली, पण लहानपणीचा तिचा सहवास कायम जाणवत राहतो. सोडून गेली म्हणजे देवाघरी? माहित नाही, पण ती अचानक गायब झाली आणि त्यानंतर तिचा काही थांब पत्ताच नाही लागला. आईचं नसणं हे माणसाच्या जगण्याला कायम अधुरे ठेवतं. खरंय, तुला सांगू, माझ्या खऱ्या आईला मीही नाही पाहिलं कधी. तू कशी काय? हो, लहानपणी बाबांकडे कुणी बाई लहान बाळ देऊन गेली आणि म्हणाली हिचं नाव माऊली ठेवा. माहेरी सगळे मला माऊली म्हणूनच साथ घालायचे. बाई तुला देऊन गेली? हो. पण कोण होती ती बाई? माहित नाही, पण बाबांनी आणि आईने मला पोटच्या पोरासारखं जपलं. हो, त्यांचा अजूनही खूप जीव आहे तुझ्यावर. हे तुला कसं माहित? अगं, कारण मी तर सहज म्हटलं. तुलाही सापडेल हो तुझी आई. ती मला सापडली आणि तिने मला ओळखलंच नाही तर? सावित्रीबाई, काय नेहमीसारखीच कळ ना? सावकाश. ताई, ताई, काहीतरी वेगळं वाटतंय. काही नाही. माझ्या बाळाला वाचवा. सावित्री, काही होणार नाही. सावकाश. तू धीर. सावित्री, काय होतं? सावित्री, काय होतं? सावित्री, बाळाला. सावित्री, माझं बाळ रडत का नाहीये? नाही, माझं बाळ. देवा पांडुरंगा, हे बाळ तुझंच रूप हाय र. त्याला जीवनदान दे. तुझ्याच नावानं हाक मारीन त्याला. विठ्ठला, तुझ्याच नावानं हाक मारीन. तुझ्याच नावानं.
सावित्री 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 तू मगाशी काय म्हणालीस? हे बाळ हो, हे बाळ म्हणजे तू स्वतः आहेस. म्हणजे जशी तू सावित्रीची मुलगी आहेस तशी तशी काय सांग. तशी मी तुझी मुलगी आहे. तू माझ्या लहानपणीच मला सोडून गेलीस. तेव्हा तू ह्याच वयाची होतीस. तू तेव्हा निघून गेलीस, पण माझ्यासाठी तू इतकी वर्ष दूर होतीस. मीच तुझी नंदू आहे आई. आई आई बोल ना. मी नंदू आहे तुझी. आई आई बोल ना काहीतरी. मी नंदू आहे तुझी. हो आई आई बोल ना माझ्याशी. आई सावित्री सावित्री तू आई 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 ती बघ तुझी आई. आई आई बोल ना काहीतरी. आई तुझी आई केव्हाच निघून गेली आहे सौम्य. एक व्यक्ती एकाच काळात दोनदा अस्तित्वात नाही येऊ शकत. म्हणजे आपण एका पॅराडॉक्स मध्ये आहोत, जे एका वेगळ्या आयामामध्ये वेगळ्या डायमेन्शन मध्ये घडते. ही जागा AI ने विकसित केली आहे, जी वॉर्म होल पासून जवळ आहे, जिथे तिन्ही काळ एकत्र येऊ शकतात. पण हे सगळं AI ला कसं शक्य झालं? कारण मानवी भावनांचा शोध घेताना ही एक संवेदना मला फार गरजेची वाटत होती. संरक्षणामागची माया आणि मायेपोटी होणारे बलिदान याची जाणीव ही संवेदना करून देते. तू विचारणार नाहीस कोणती संवेदना? मातृत्वाची. हो, मातृत्वाची. कारण एक आई आपल्या बाळाला कधीच काही होऊ देत नाही. हो, आईसारखं दुसरं कुणीच आपलं रक्षण करू शकत नाही. मी सर्व प्रकारच्या मानवी भावना आजमावून पाहिल्या, पण ही आईची संवेदना मला जाणवली आणि माझ्याही अंतरात अश्रूंचा पाझर. याच आईच्या संवेदनेने मी मानव जातीचं रक्षण करीन. या बाळाला त्याच्या योग्य ठिकाणी पोहोचवल्यावर तू आपसुकच तुझ्या काळात परत जाशील आणि हे पॅराडॉक्स संपून जाईल. गोष्टी पुन्हा आधीसारख्या होतील. पण हे बाळ तर ए सुकायच्या अरल्या कुठं पळतो? थांब बघतो मी आता. नाही सोडणार आजोबा! मला. आजोबा? तुला आजोबा दिसतोय आम्ही? हे घे तुमचं बाळ. माझं बाळ? हो, हिचं नाव माऊली ठेवा. माऊली? हो, माऊली. विठ्ठलाचं नाव. ओ बाई, बाई, ओ बाई. ओ माऊली, ए माऊली, माऊली. मेघना? आई 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 कुठे होतीस तू?
किचन मध्ये का? किचन मध्ये पण पण तू तू तर काही क्षणासाठी असं वाटलं की तू खूप लांब निघून गेली आहेस माझ्यापासून. अरे गप नंदू कुठली, काही नाही झालंय, इथेच आहे मी. जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय